कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जय बजरंगबली की। कोणी नाहीये। आशू प्लीज। नाही म्हणजे नाही। ठीक आहे, नाही जात, बसून राहते घरात। आपली टेप आहे। हा मग बस घरात। अरे इतकी वर्ष जाते मी। मग 1 वर्ष गेली नाहीस तर काय बिघडतं ग? आशू प्लीज। नाही जायचं आहे। आशू मला जायचं होतं रे वस्तीत, दहीहंडी फोडायची होती। अरे पण मी आईच्या शब्दाबाहेर जाऊन तुला परमिशन नाही देऊ शकत अगं। छान केली दिशाभूल। अगं आई ते आम्ही काही स्पष्टीकरण द्यायची गरज वाटते तुला? आशू प्लीज। नाही जायचं आहे, अजिबात नाही। ठीक आहे, नाही जात, बसून राहते घरात। तेच सांगतोय। आशू ऐकलत ना सगळ्यांनी? या घराची तुमच्या सगळ्यांची लाडकी सून, जिचे तुम्ही नेहमी गोडवे गात असता, तिला जायला नाही सांगितलं असतानाही वस्तीत दहीहंडी फोडायला गेली। शिवा, अगं तू कपडे बदलून का आलीस? तुझा पारंपरिक पोशाख तो का बदललास? ते मुलांसारखे कपडे घालून गावभर हिंडायला तुला लाज वाटत नाही? मग घरात कसली आली लाज? सीताई, घरात पाऊलही टाकायचं नाही। सीता, अगं घरातली पूजा आटोपूनच तर गेली होती ना ती। अगं हो सीताई, ती घरचं सगळं आवरूनच गेली। मला तुमच्यापैकी कोणाचंही तिच्यासाठीचं स्पष्टीकरण ऐकायचं नाहीये। ती काय आवरून गेली, काय करून गेली याने काही फरक पडत नाही। तिला जायला नकार दिला असतानाही कोणालाही न सांगता ती दहीहंडी खेळायला गेली। देसाईंची सून इकडे वस्तीत उड्या मारत नाचत दहीहंडी फोडत होती। कसं दिसलं असेल लोकांना? देसाई घराचं नाव बदनाम केलंयस तू। नाही, 1 मिनिट, मी तुम्हा सगळ्यांना दाखवते। हे घ्या आई, दाखव भाऊंना। भाऊ बघताय ना, बघताय ना तिचे पराक्रम, तिची डेअरिंग। तिला देसाईंच्या घरची पर्वा असती तर ही असं वागली असती का? सीता, ऐक ना, नाव, इब्रत सगळं बरोबर आहे, पण सणही तितकाच महत्वाचा आहे ना। शिवानं लहानपणापासून त्या वस्तीमध्ये सगळे सण साजरे केलेत, मग आपण तिच्यावर आता का बंधनं घालायची ना? ती आधी काय करत होती आणि आता काय करते ह्यात फरक नाहीये? तिला तुम्ही या घराच्या सुनेचा मान दिलायत ना, मग या घराच्या मर्यादा तिला कळायलाच हव्यात। आणि नसतील कळत तर कोणी आग्रह नाही केलाय तिला इथे थांबण्याचा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।